स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। खरं तर भावंड ही अगदी लहानपणापासून सोबत असलेली आणि एकमेकांना आधार देणारी म्हणून कायमच जवळचे असतात। वय कोणतंही असो, भाव किंवा बहिणी आपलं सिक्रेट जपणारे, आई वडिलांसमोर आपली बाजू घेणारे, इथपासून ते अगदी छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद घालणारी व्यक्ती, असं अगदी टोकाचं नातं पाहायला मिळतं। मात्र याच नात्याला धक्का देणारं कृत्य नालासोपाऱ्यामध्ये घडलंय। येथील एका अल्पवयीन मुलानं आपल्या बहिणीचा जीव घेतलाय। आरोपी हा अवघ्या 13 वर्षाचा असून मयत मुलगी 5 वर्षाची आहे। सर्व नातेवाईक मामे बहिणीचेच लाड करतात। ही गोष्ट सहन न झाल्यामुळे 13 वर्षीय मुलानं आपल्या 5 वर्षीय मामे बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आल्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। सदर घटना नालासोपाऱ्यातील श्री रामनगर परिसरात घडली। या अल्पवयीन मुलानं आपल्या मामे बहिणीला गोड बोलून घराजवळून डोंगरावर नेलं। तेथे त्याने तिचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून हत्या केली। मुलगी घरातून गायब झाल्यानं घरातील चिंतेत पडले। मात्र बहिणीला जीवे मारल्यानंतर घरी आल्यानंतर या मुलानं घरच्यांना काहीच सांगितलं नाही। मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसराचा तपास केला असता त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला। मात्र या चिमुकलीची कोणी आणि कशासाठी हत्या केली असेल याबद्दलचा काही पुरावा सापडत नव्हता। अखेर चिमुकली शेवटची आरोपीसोबत दिसून आल्यानं पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कसून चौकशी केली। पोलिसांना दिलेला दम, सतत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसमोर या मुलाचा संयम सुटला आणि त्यानं स्वतः तिची हत्या केल्याची कबुली दिली। आरोपी मुलगा अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप राख यांनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे।